भारतीय रेल्वेने सामान्य राखीव तिकिटांच्या आरक्षण प्रक्रियेत महत्त्वाचा बदल जाहीर केला आहे. 1 ऑक्टोबर 2025 पासून आरक्षण खुलताच पहिल्या 15 मिनिटांच्या कालावधीत तिकीट बुकिंग करण्यासाठी प्रवाशांना आधार क्रमांकाद्वारे प्रमाणीकरण करणे बंधनकारक असेल. याआधी हा नियम केवळ तात्काळ तिकिटांसाठी लागू होता, परंतु आता तो सामान्य राखीव तिकिटांसाठीही लागू करण्यात आला आहे. रेल्वेच्या मते या बदलामागे उद्देश असा आहे की मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या तिकीट काळाबाजाराला आळा घालता येईल, तसेच तिकीट खरोखर प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या नावावरच बुक होईल याची खात्री मिळेल. अनेकदा पहिल्या काही मिनिटांतच दलाल आणि एजंट मोठ्या प्रमाणावर तिकिटे आरक्षित करतात, त्यामुळे सामान्य प्रवाशांना अडचणी निर्माण होतात. आता प्रवाशांना पहिल्या 15 मिनिटांत तिकीट बुक करताना IRCTC प्लॅटफॉर्मवर आधार ऑथेंटिकेशन प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. या प्रक्रियेत UIDAIच्या सर्व्हरशी थेट पडताळणी होईल. एकदा प्रमाणीकरण पूर्ण झाल्यावर प्रवासी पुढील पायऱ्या पार करून तिकीट बुक करू शकतील. 15 मिनिटांनंतर मात्र हा अट बंधनकारक राहणार नाही आणि नेहमीप्रमाणे आरक्षण प्रक्रिया सुरू राहील. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की हा बदल प्रवाशांच्या सोयीसाठीच असून यामुळे प्रणाली अधिक पारदर्शक बनेल. नागरिकांनी आगाऊ तयारीसाठी आपल्या IRCTC अकाउंटमध्ये आधार क्रमांक जोडून ठेवण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.